पालिकेला विरोध म्हणून काल पाचगावमध्ये एक विरोध करणाऱ्या गावाची बैठक झाली. त्यामध्ये थेट इशारा देण्यात आला, बैठक म्हणजे हद्दवाढ केली तर आम्ही रस्त्यावरची लढाई करणार. काय म्हणतात तुमच्या? कोल्हापूर शहरात जी हद्दवाढ झालीच पाहिजे या मताचा मी आहे. कारण जर कोल्हापूरला IT पार्क घोषित करायचं असेल, कोल्हापूरला 5 स्टार्स MIDC हवे असतील, कोल्हापूर शहर हे बृहन्मुंबईसारखं किंवा पुण्यासारखं किंवा हैदराबाद अशा पद्धतीनं जर डेव्हलपमेंट करायची असेल मेट्रो सिटीच्या उद्दिष्टानं, तर हद्दवाढ न झाली तर ड वर्गमध्येच कोल्हापूर शहराची महानगरपालिका राहणार. हे अगदी म्हणजे या आख्यायिका नव्हे, हे आपल्याला समोर दिसतंच. जे गावकरी मंडळी, ज्या माता भगिनी, शेतकरी बंधू विरोध ज्या पद्धतीने करत आहेत त्यांच्या विरोधाचा मी विपर्यास करत नाही, पण त्यांनी ज्या पद्धतीनं विरोध सुरू केला आहे त्याच पद्धतीनं स्थानिक राज्यकर्त्यांनी ते विरोध का करतात, त्यांना नेमकं काय हवं आहे, शेतकऱ्यांची मनस्थिती सध्या कशी आहे, त्यांच्या मनात शंका कुशंका कोणकोणत्या आहेत याचा अभ्यास केला पाहिजे. आणि त्या पद्धतीनं त्यांना उत्तर देऊन त्यांना विश्वासात घेऊन मी वारंवार सांगत आलो की त्यांच्या जमिनीला कसलाही धक्का लागू नये, शेतकरी परिवाराच्या जमिनीवर कोणत्याही परिस्थितीत आरक्षण टाकू नये किंवा त्यांच्या जमिनीचा भाव एक चांगल्या पद्धतीनं वाढावा, त्यांना स्वच्छ मुबलक पाणी मिळावं, त्यांना वीज व्यवस्थित मिळावी, ह्या सगळ्या गोष्टी जर त्यांना समजावून सांगितल्या गावोगावी, पण ते कुणी राज्यकर्त्यांनी, स्थानिक आमदारांनी, लोकप्रतिनिधींनी, आम्ही काय विरोधी पक्षात आम्ही काम करतो आहे सध्या, आमचं कामच आहे, विरोध करणं काम नाही. उलट आम्ही म्हणायला लागलो की हद्दवाढ करा, कोल्हापूर शहराचं महाराष्ट्र राज्यात नाव लौकिक व्हावं, नाव मोठं व्हावं, त्यांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे करवीर नगरीला, आणि त्यानुसार ह्याच कोल्हापूर शहराचं नाव लौकिक होऊन पुन्हा एकदा कोल्हापूर शहर चांगल्या पद्धतीनं मोठं व्हावं. याच्या अगोदर देखील आपण पाहिलं असेल सोलापूरला काहीतरी बजेट काहीतरी एक्स्ट्रा बजेट देण्यात आलं किंवा त्यांना मेट्रो सिटीमध्ये घेण्यात आलं असेल, काय ना काहीतरी घडामोडी घडली. क्षेत्रफळानं सोलापूर जरी मोठं असलं तर कर्तृत्वानं, इतर गोष्टीनं, इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये कोल्हापूर शहर कितीतरी सरस आहे. लोकप्रतिनिधींच्या चुकीच्या भावना पूर्वी काँग्रेसचं सरकार असताना तेच झालं आणि आता BJPचे सरकार असताना तेच सुरू आहे. म्हणजे काँग्रेसच्या काळात देखील हद्दवाढ कुठली होती, त्यांच्याच लोकप्रतिनिधीने थांबवलं होतं, आता ह्या लोकप्रतिनिधींनी थांबवलं. म्हणजे याचा अर्थ कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोणत्याच नेत्यांना कोल्हापूर शहराची हद्दवाढ नको असे सिद्ध होते. आणि हद्दवाढ झाली तर यांना नेमका काय त्रास आहे, नेमका यांना काय त्रास होणार आहे हे यांनी सांगायलाच तयार नाहीत. नेमका प्रॉब्लेम काय, हा आम्हाला एक पटतं की मुबलक पाणी कोल्हापूर शहराला देत नाहीत, पण आजच्या वर्तमानपत्रामध्ये वाचण्यात आलं की कितीतरी लाखो लिटर पाणी हे पाचगाव, उजगाव, अमुक तमुक म्हणजे जिथं असेल तिथं, मी नुसती नावं घ्याली मग, ह्या लोकांपर्यंत ते पाणी पोचते कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून. शिंगणापूर म्हणा, बसची सेवा आहे व्यवस्थित सुरू, मग आणखीन काय हवं आहे. म्हणजे मूलभूत सुविधा तुम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून घेता, पण महानगरपालिकेची हद्दवाढ नको. म्हणजे हे नेमकं ज्या पद्धतीनं समान नागरी कायदा असेल, ज्या पद्धतीनं एखादी गोष्ट हे राज्यकर्ते लादतात त्या पद्धतीनं लादून काम करून घेऊ देत. अडचण काय यांना, जनतेतून उठाव होत राहील, पण जनतेला चांगल्या पद्धतीनं समजावून सांगून काम करून घेणं हेच राज्यकर्त्यांचं उद्दिष्ट आहे. पण हे राज्यकर्ते सामील होत नाहीत. जो तो मंत्री महोदय दुर्बिणीतनं व्यवस्थित पिक्चर पाहत निवांत बसलेले आहेत. शहरवासी आणि ग्रामीण भागातील जनतेमध्ये भांडणं म्हणजे जनतेमध्ये असो किंवा पदाधिकाऱ्यांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न एकंदरीत राज्यकर्ते करतात किंवा करतात म्हणायचे नेते. आता जेणेकरून समजा आम्ही कोणत्या तरी एका ठिकाणी गेलो, ते गेल्यानंतर गावकऱ्यांचा जे संभ्रमावस्था झाली आणि तिथं जर वादग्रस्त विषय सुरू झाली तर याला जबाबदार कोण? राज्यकर्तेच जबाबदार ना, याला लोकप्रतिनिधी जबाबदार. मग ह्याचं भान राखून पोलीस प्रशासनाला
विशिष्ट पद्धतीचे एक अधिकार देऊन कुठं मिटिंग आहे, आज कळंब्यात मिटिंग आहे, मंगळपेठेत आहे किंवा अन्य कुठं आहे, मग इथं काय घडतं आहे का, याच्यावर एक चांगल्या पद्धतीची नजर हवी. आणि जेणेकरून कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांमध्ये, माता भगिनींमध्ये वादग्रस्त काय होऊ नये याची दक्षता पहिला आत्ता घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तर बघितलं, आपल्यासोबत हे होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख रवी किरण इंगवले. कॅमेरामॅन केतनसह मी रविराज, तारा न्यूज, कोल्हापूर.